हॅलो. नमस्कार. हॅलो हॅलो हॅलो. सॉरी आपण लवकर भेटणार होतो पण झोप आणि हे जे छान जेवण झालं ना त्यामुळे उशिरा उठलो. अरे नो प्रॉब्लेम नो प्रॉब्लेम. शांत झोप कसं खूप वाटलं? दिवसांनी लागली खरंच. तेच तर ऍक्च्युली मुंबई आपल्या धकाधकीच्या जीवनात हो, हो. एवढी शांतता मिळतच नाही. खरंच ना. हो बेसिकली इंटेन्शन तेच होतं की शांतता लोकांना देणे हाच मेन उद्देश आहे. इनफॅक्ट हे आता जे घर तुम्ही बघताय ते साधारण 350 वर्ष जुनं आहे. म्हणजे अच्छा. बाहेर आपला जो सकाळी तुम्ही आल्यावर बघितला तो मंदिर आहे आणि आमचा फॅमिली ट्री लावलाय तिथे. वाचलं तर आम्हाला नोन हिस्ट्री साधारण 350 वर्षाची आहे. कारण आमची देवळातली जी मूर्ती आहे ती 350 वर्षापूर्वीची. ओके. आता हे आपलं मूळ घर. हा, हे मूळ घर आणि आहे. मग आता इथे आता आपली किती कॉटेजेस आहेत इथे? आता इथे 5 आहेत. अच्छा. 1 2 तिकडे पलीकडे एंडला आहे ते 3 आणि इथे कंबाईन आहे. म्हणजे आम्ही राहतो ते 1 आणि इकडचं पलीकडचं. हो. असं 5 आहेत. याशिवाय 2 डॉर्मेटरीज आहेत. वाव. म्हणजे मोठे इव्हेंट्स काही करायचे असतील तर तेव्हा साधारण 125 लोकांपर्यंत इव्हेंट आपण करू शकतो. हा मगाशी आता पक्षाचा जो आवाज आला. हा, तो सकाळी मी मगाशी म्हणलं ना तो हॉर्नबिलच होता. हॉर्नबिलचा आवाज आहे ना. तर इथे पलीकडे समोर जे डोंगर दिसतोय छोटासा तिथे त्याचं नेस्टिंग आहे. वा. आणि साधारण फेब्रुवारी मार्च दरम्यान त्यांच्या विणीचा हंगाम असतो. वा वा. थोडस पॉलिटिकल बोलतोय इथे. तसे पक्ष्यांचे आवाज येत नाहीत. जसं पक्ष्यांचं आहे तसं आमचा एक सकाळी नेचर ट्रेल असतो सगळ्या लोकांसाठी. साधारण एक 4 किलोमीटरचा नेचर ट्रेल. म्हणजे डोंगरात जायचं वरती आणि डोंगरातून खाली यायचं. अच्छा. सो तो ऍक्च्युअल जंगलचा जो फील आहे ना तो तिथे येतो. नॅचरल जंगल आहे आणि तुम्ही यू कॅन फील दॅट. म्हणजे अशा कमानी झालेल्या वेलींच्या वा वा वा. आणि छान असं म्हणजे एक रूट केलेला आहे त्या रूटने जायचं. आणि मे महिन्यात आलात तर काजू, करवंद, आंबे मेन जांभळं हा रानमेवा तर मिळतोच आपल्याला. बाकीच्या सीझन मध्ये आपण एन्जॉय करू शकतो म्हणजे ऍज अ जंगल म्हणून जंगल वॉक. मागाशी आपलं जे बोलणं झालं ना मी थोडंसं आता अचानक मला ते रिअलाइज झालं की जनरली कुठेतरी आपण गेलो की नाही का एखादी अमुक एक ऍक्टिव्हिटी करा असं एक प्रॉपर आयडनरी प्लॅन असते. हे करा ते करा अमुक जात अमुक जात अमुक जात. तर मला असं वाटतं की इथे आल्यानंतर अशा जागा ज्या आहेत स्पेशली आता आपली ही जी जागा आहे रस्ती कॉरिडॉर या राहा कुठे काही जाऊ नका शांत व्हा. म्हणजे ज्याला आपण म्हणूयात की आत्मशोध. करेक्ट. स्वतःला शोधण्यासाठी तुम्हाला कुठेतरी जावं लागतं आणि तुमचं पेस डाऊन करा. मगाशी पण आम्ही गमतीत म्हटलं की तुमच्या जेवणाने आमचा ना स्पीड सगळं असं मंदावलंय. तर ते म्हणाले की आम्हाला तेच हवंय खरं तर. म्हणजे तुम्ही सगळ्यांकडून ऐकलं असेल की जेवण खूप भारी आहे. जेवण खूप भारी आहे. म्हणजे आता आज सकाळी ब्रेकफास्ट करताना पण ताकातले पोळे आणि खाताना आता काय कौतुक करणार. ते छानच आहे म्हणजे. तर त्याच्याबद्दल खूपच तुम्ही त्याविषयी काय सांगाल? म्हणजे ऍक्च्युली आमच्या दोघांची अशी इच्छा असते की इथे आल्यावर जितकं आपल्याला कोकणी पारंपरिक पद्धतीचं जेवण देता येईल आणि जे लोकल रिसोर्सेस मध्ये असेल. बरोबर. तुम्ही शहरामध्ये आपण फ्लॉवर मटारची किंवा फ्लॉवर कोबीची भाजी खातोच पण इथे आल्यावर आपण रताळ्याच्या पानांची भाजी खाल्ली, आपण इथे फणसाची भाजी खाल्ली तर ते काहीतरी वेगळेपण आहे. शेवटी पर्यटन म्हणजे काय असतं? लोकल एक्सपिरियन्स असतो. तुम्ही तिथलं वातावरण अनुभवा, संस्कृती अनुभवा, जेवण खाणं अनुभवा. मग ते आपण त्या जेवणा खाण्यातनं आपण तिथली लोकल संस्कृती अनुभवली तर तेच पर्यटन आहे. त्यामुळे जितक्या पारंपरिक चुलीवरचं जेवण आलं, चुलीचा एक वेगळा फ्लेवर असतो ते आलं, लोकल मटेरियल रॉ मटेरियल आपण ते वापरून केलं आलं आणि त्याच्यामध्ये कमीत कमी मसाले आणि कमीत कमी तेल. मला गंमत वाटते आम्ही पण जेव्हा इथे राहायला आलो तेव्हा बहुतेकशा रेसिपीना ह्या लोकल इन्ग्रेडियंट्स वापरून केलेल्या आहेत. बागेतल्या परसबागेतल्या पूर्वीच्या काळी म्हणजे ते खरं आपल्या पूर्वजांचं फाइंड आहे किंवा शोध आहे की आहे त्या गोष्टींमध्ये जास्तीत जास्त लोकांना खाऊ घालणं फार बाजारावर. कारण तेव्हा बाजार पण लांब होते. आज मला खीर करताना मला बाहेरनं वेलची आणायला लागत नाही. आम्ही बागेतल्या जायफळाची 2 पानं काढतो आणि ती घालतो त्याच्यामध्ये. हा जो कन्सेप्ट त्यांनी केला त्याच्यामध्ये लोकल याच्यामध्ये आपण गावन हा जो आपल्याकडे आलाय की कमीत कमी इन्ग्रेडियंट्स मध्ये जास्तीत जास्त लोकांना खायला घालता आलं पाहिजे जे पौष्टिक असेल आणि तेच आम्ही पण पुढे चालू ठेवलेलं आहे. आम्हाला त्याच्यात आनंद होतो की पूर्वी जेव्हा यायची ना लोक तेव्हा मला असं टेन्शन यायचं की अरे आपल्याला तर भाजी आणून ठेवायला हवी. आता अचानक 50 जण आले तरी मी शांत असते. काही गरज नाही, आपल्याकडे भरपूर आहे आजूबाजूला, पण त्यातनंच काहीतरी करू शकू.
तिथे एक बकुळीचं झाड आहे, तर साधारण 160-170 वर्ष जुनं आहे. बापरे. म्हणजे माझे वडील सांगायचे की ते लहान असताना ते जन्मले तेव्हापासून ते झाड तेवढंच आहे. ही वॉज 95 वेन ही पास्ट आहे. सो म्हणजे त्याला जाऊन आता 5 वर्ष, म्हणजे 100 वर्षापूर्वी ते एवढं मोठं झाड होतं. गंमत बघा ना, आता हा तुम्ही हा जो वास किंवा हा गंध आपण म्हणूयात जो आता मी हे करतोय, मेंदूला पण आता शहराची सवय फिड इन केलेलं नाहीये की आता काहीतरी त्याला आता ह्याच्यात तुम्हाला 2-3 प्रकारचे वास येतील, तर जास्त रादर. तर ऑलस्पाइस काय, तर हे तुम्ही खिरीत पण वापरू शकता किंवा कुर्मा केला तर त्यात पण वापरू शकता. म्हणजे दालचिनीचा वास आहे, लवंगेचा वास आहे, मिरीचा वास आहे आणि वेलचीचा पण आहे, म्हणजे जायफळाचा पण आहे. ही सुपारीची झाड आहेत सगळी, हे नॅचरल आहेत, म्हणजे आधीपासूनची असलेलं प्लांटेशन आहे. कमाल. हा एक मस्त फणस आहे, साधारण 80-90 वर्षाचा आहे. याला साधारण ह्या फणसाची गंमत म्हणजे याला 2 किंवा 3च फणस लागतात. अच्छा. आणि साधारण 30 ते 35 किलोचा एक फणस असतो, ह्यूज एवढा. मला वाटतं फणस आपला मूळ फळ आपलं मूळ फणस. आपण आंब्याच्या मागे भरपूर जातो, पण फणस जी मजा आहे ना. आणि फणसाचं आणखीन एक वैशिष्ट्य म्हणजे फणसाचं लाकूड हे खूप चांगलं आहे. आपण कोकणामध्ये स्पेशली काही जण सागाच्या पुढे पेक्षा म्हणजे फणस प्रिफर करतात. हो. घरातले जे वासे किंवा जाड मोठे आहेत ना, ते फणसाचे. आणि ते इतके आता मॅच्युअर झालेत ओव्हर द इयर्स, त्याला ड्रिल करताना तुम्हाला धूर येतो त्याच्यात. आणि ही सगळी शेती आहे, ही भात शेती आहे. पावसात स्वर्ग असेल. स्वर्ग अगदी. पोळ्या, फणसाची भाजी, डाळिंबी उसळ, कोयाडे हा प्रकार मी काल पहिल्यांदा खाल्ला. बरोबर. कोबी पचडी, आंब्याची कढी म्हणजे स्वर्ग सुख होतं. आंब्याची कढी, मसाले भात आणि नारळ रस शेवयांनी तर तुम्ही आम्हाला असं फ्रीज करून टाकलं असं, आम्ही सगळं ठप्प झालं काल. आणि आंब्याचा शिरा असेल उरला तर द्या डब्यात, आता काय. आंब्याचा शिरा, अळूवड्या. म्हणजे काय होतं, जनरली शहरामध्ये व्हेज म्हटलं की आपल्याकडे पनीर, छोले, त्या पलीकडे काही आयुष्य जात नाही. आणि मग हॉटेलमध्ये गेल्यानंतर व्हेज काय मागवावं. पक्का कोकणी माणूस आहे मी, मांसाहारी आणि मासे खाणारा माणूस आहे. पण असं काहीतरी व्हेज इतकं मातीतलं पारंपरिक असं काहीतरी असं आहे आपल्याला माहिती आहे, मी कोकणातलाच आहे. मग हे आपल्याकडे शहरात मिळत नाही. आणि चला आपण तरी इकडेच आहोत, पण ज्या लोकांना कोकण एक्सप्लोर करायचं आहे ना, ते इथे येऊन जर पनीर का कुछ है की असं म्हटल्यानंतर आपल्याला म्हणतं की अरे मत खाओ पनीर, पंजाब में उधर मिलेगा हमारे आमच्या इकडचं खाणं काहीतरी हे खूपच भारी होतं. त्याच्यामध्ये माझे अनुभव म्हणजे येणाऱ्या पर्यटकांकडनं की आल्यावर थोडंसं असं हेजिटेट असतात की अरे बापरे फक्त व्हेज, म्हणजे आम्ही नॉनव्हेज देतो, नो डाऊट. आपण व्यवसायात होतो, आपण नॉनव्हेज पण आपण सर्व करतो, पण बाय ऑर्डर. पहिला प्रेफरन्स आमचा व्हेजला असतो. आमचा जो USP आहे, महाराष्ट्रीयन कोकणी पदार्थ समोर आले पाहिजेत आणि तोच आमचा प्रामाणिक प्रयत्न असतो. ट्रू. नाही, आणि दुसरं मला काय फरक जाणवतो, एकतर तुम्ही ज्या आत्मीयतेने आपुलकीने सगळं खाऊ करू घालताय, गप्पा मारत आपलं जेवण चाललंय, पण दुसरं तुम्ही पण नाकारणार नाही, पाणी. हो, नक्कीच अगदी. इथलं पाणी आणि आपल्या इकडच्या ट्रॅक लगत मिळणाऱ्या भाज्या आणि इथल्या आपल्या घरासमोरच्या भाज्या खूप म्हणजे मोठा फरक आहे. आणि मला फरक जाणवतो. मी आता काल पण रात्री पिठलं भाकरी डिनरमध्ये, वांगी बटाटा रस्सा. बऱ्याचदा आपण आता आमच्या अभिनयात पण म्हणतो ना की साधं करणं खूप डिफिकल्ट आहे. हो, खरं, अगदी खरं. खूप डिफिकल्ट आहे. तुम्ही भरपूर मसाले, भरपूर तेल वापरून कोणीही करू शकतं, पण मिनिमम मसाले, ताटात न वाढणारं तेल, ह्याने जर का जास्त जेवण चांगलं झालं तर ते स्किलफुल आहे. आणि काल वर्ल्ड कप मॅन ऑफ द सिरीज घेऊन गेलं तुमचे पातोळे. इकडे म्हणजे असं माईक ड्रॉप. 100% आपण दिलं पाहिजे. समोरच्या माणसाला परत यावंसं वाटलंच पाहिजे. नाही, आणि काल आपण जो रात्री कार्यक्रम पाहिला साहसी खेळांचा, दुबईला मध्ये 2-3दा जाणं होतं, गेलो होतो तेव्हा तिकडे टिपिकल तुमच्या आयटेनरी काय असते, तुम्हाला ते डेझर्ट टूर असते, त्या डेझर्टमध्ये येऊन ते सगळे त्यांचे खेळ दाखवतात. तुलना करणं चुकीचं आहे, त्यांच्या इकडे ते श्रेष्ठ असेलच आहेच, पण मला ते आपण काल जे खेळ पाहिले ते त्यांच्यापेक्षा कित्येक पट जास्त साहसी. आणि मग हे फुल पॅकेज आहे. म्हणजे आपण किती म्हटलं तरी चला आपण एक याच्याकडे, मी एक प्रॉपर्टी बुक करणार आहे, मला राहायचं आहे, आपण जर व्यवहार जरी पाहिला, माझ्या या चेकलिस्ट आहेत, तर मला असं वाटतं की तसं जरी आपण प्रॅक्टिकली जरी पाहिलं ना तरी त्या सगळ्या चेकलिस्ट पूर्ण होत आहेत. म्हणजे जागा कामाला आहे,
तुम्हाला तो जो फील हवाय तो मिळतोय. तर इकडे यार खाणं तर म्हणजे ठरवता येत नाही की जागेला मार्क देऊ आणि हे, आणि त्या भरीसभर म्हणजे काल आपण तो कार्यक्रम केला. मला असं वाटतं की इतर वेळी पण आपण गेस्ट असेल तर आपण तो त्यांना बोलवतो आणि करतो. करू शकतो. टुरिझमच्या बऱ्याच लोकांची व्याख्या अशी आहे की आपण गेलो की काहीतरी 4 स्पॉट बघून आलो आणि पोस्ट टाकला इंस्टाग्रामवर. एक्झॅक्टली, म्हणजे बघून आलो म्हणजे काय, आलो आपल्या फोननी पाहिलं ते. एक्झॅक्टली, समोर सूर्यास्त होतो आणि मी आपला सनडाऊन करत चाललोय. आपण शूट करतोय आपण. ते ऍक्च्युअल सूर्याची मजाच घेत नाही आपण त्या सूर्यास्ताची. तर ते न करता तुम्ही इथे येऊन तो एक्सपिरियन्स सगळा घ्या. म्हणजे जंगलचा फील घ्या, पक्षी घ्या, नाही शांतता घ्या, आणि म्हणजे बऱ्याच गोष्टी तुम्ही इथे करू शकता. एक लायब्ररी ठेवलेली आहे, आल्याला पाहिलं मी. तर लायब्ररी आहे. म्हणजे हल्लीच्या ह्याच्यात आपल्याला कुठे वेळ मिळतो वाचायला वगैरे. तर बऱ्याच जणांना वाचनाची आवड असते, म्हणजे येणारे लोक सांगतात, पण वाचायला वेळच नाही. म्हणून शांतपणे पुस्तक घेऊन जा, वाचा. नॉट नेसेसरीली की आपण म्हणजे मगाशी आपलं बोलणं झालं जसं की 4 स्पॉटच बघितले पाहिजेत असं काही नाही आहे. तुम्ही तुमच्यात स्वतःत आणि बरं स्पॉट्स असले तरी आपले कोणत्या निसर्गाच्या सगळ्या गोष्टी, निसर्गाच्याच सगळ्या गोष्टी. म्हणजे आता हा हौद आहे, तुम्ही हा हौद म्हणालात ना. हा हौद आहे. इथे म्हणजे स्विमिंग पूल नाही ठेवलेला मुद्दाहून. हौदात बसून डुंबण्याची जी मजा आहे ती वेगळीच आहे. त्यामुळे स्विमिंग पूलचा कॉन्सेप्टच नाही ठेवलेला आहे. हौद वगैरे आम्हाला कधी असं फक्त गोष्टीत. हा, इथे एक आड आहे पाणी प्यायला. तुम्ही ऍक्च्युली करू शकता. लोकांना आवडतं अशा गोष्टी करायला. मी तुम्हाला गंमत सांगू का, मी पण कोकणातलं आहे, तळ कोकणातलं आहे मी, आणि फक्त म्हणीत ऐकलं होतं इकडे आड तिकडे विहीर. तर इकडे आड आणि तिकडे विहीर आणि मध्ये घर. मला ना ते आड आड तसं व्हिज्युअली कसं बाबा काय दिसणार आहे ते, खरंच आड नाही. कोकणात बऱ्याच जुन्या घरांमध्ये अशा विहिरी ठेवतात पिण्याच्या पाण्याच्या. मी कोकणातलं असून सुद्धा मला असं खूप भारी वाटतं. तर जे कोकणातले नाहीयेत, म्हणजे ज्यांना कोकण समूह काही कारणांनी, तर खूप तुम्ही छान हा विचार आहे. म्हणजे मी याच्याकडे फक्त एक रिसॉर्ट किंवा असं त्या ह्याने बघत नाही, किंवा स्टे होमस्टे वगैरे. मला हा विचारच खूप आवडला. खूपच भारी. म्हणजे तुमचं खरं तर आभार आणि अभिनंदन की तुम्ही छान संकल्पना राबवताय. थँक्यू. चेकआउट ज्या दिवशी असतं ना, त्या दिवशी आम्ही एक तर ब्रेकफास्ट सकाळी गेस्टच्या बरोबर केला, तर नाही तर गेस्ट गेल्यावर दुपारी जेवण होतं, ब्रेकफास्ट होत नाही. कारण त्यांचं निघतो पायच निघत नाही. या कॉटेजची रचना वेगळी आहे ना. म्हणजे हा एक आम्ही एक्सपेरिमेंट केला होता की एनी लेमॅन कॅन बिल्ड हिज ओन हाऊस. अच्छा. आणि ते सुद्धा जवळचे रिसोर्सेस वापरून. तर साधारण 18 जणांचा तो वर्कशॉप होता. कोणी ॲटॉमिक एनर्जीतले होते, कोणी म्हणजे आर्किटेक्ट होते, कोणी संगीतकार होतं. बेसिक आयडिया अशी होती की मी सुद्धा माझं घर स्वतः बांधू शकतो. म्हणून ते मातीच्या विटांचं, इथे कोकणात मापं म्हणतात त्याला, सन ड्राईड ब्रिक्स. अच्छा. म्हणजे ती भट्टीत शेकत नाही, त्या ब्रिक्स साचे करतात तुम्हाला हव्या त्या साईज मध्ये. तर आम्ही चिऱ्याचा साईज घेतलाय. अच्छा. आणि त्या साईजच्या विटा कास्ट करायच्या आणि त्या उन्हामध्ये 20 दिवस 21 दिवस वाळवायच्या. त्या पूर्ण झाल्या की त्याच मातीचं मॉर्टर वापरून भिंती बांधायच्या. मी मगाशी म्हटलं की सस्टेनेबल मातीची घरांपैकी हे एक चांगलं उदाहरण मी बोस्ट करू शकतो स्वतःबद्दल की सक्सेसफुली ते वापरलं गेलंय. सारवलेली जमीन ती हवी असते प्रत्येकाला, पण त्या मागे डेडिकेशन. आता आणि सांगतात ना की तुम्ही काय म्हणतात ते शेणांच्या गौऱ्यावर पाय ठेवून बसा, तुम्ही ब्लड प्रेशर कमी होईल. म्हटलं अरे कोकणातलं लोकांना ब्लड प्रेशर नाही, याचं कारण सारवलेलं जमीन. इथे आता ह्या इथे विधी मंडप असतो आणि इथे लग्न असतं. साधारण 200 ते 300 लोक बसू शकतात. तेवढं सुंदर. त्यांच्यासाठी एक अशी मेमरी असेल. हो, निसर्गाच्या सानिध्यात. साधारण 24 एक लग्न झाली, त्यापैकी 3घांनी त्यांची अॅनिव्हर्सरी पण इथे येऊन केली. अरे वा. दरवर्षी येतात ते. आणि गंमत बघा काय, थोडंसं पोएटिक बोलतोय, पण त्याच्या लग्नाला साक्षीदार कोण आहेत? हे सगळी झाडं आहेत. त्यांनी हा सोहळा आणि ब्लेसिंग दिलेत त्यांना की वा वा. आम्ही मगाशी म्हणत होतो, माझी बायको पण आली सोबत, परत करूयात का लग्न या जागी एकमेकांशी. असं म्हणतात 25वा वाढदिवस लग्नाने करावा परत. हो ना, करूया.
आम्ही काल गप्पा मारताना तेच म्हटलं की आत्मशोध, अगदी दोन- खरंय. स्वतःला शोधा काय, आणि मग परत आपल्या पुढे आहे सगळं. फ्रेश होऊन जा, हा, मग- ऑक्सिजन घेऊन जा. थँक्यू. आता काय येणं होत राहील परत. नक्की, जसं नक्की. गावी जाणं आम्ही नक्की होतं वाट तसं बघू, हे आता नक्की. त्या लिस्ट मध्ये ऍड होईल. तुमचं मधला एक हॉल्ट बदलाय कॉट आणि मग तळ कोकण.